खूप मोठ्या प्रमाणात गाजलेली लाडकी बहीण योजनेत पुन्हा 6 बदल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभ रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात सातत्याने शिथिलता आणली जात आहे. आज मंगळवारी 23 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेस देखील 6 बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे. एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेच्या पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे, मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा. नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.